इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 22 नोव्हेंबर. केनेडी काका. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. आमच्या लहानपणी म्हणजे साधारणतः इसवी सन 1961 ते 1964 च्या कालखंडात भारताचे आणि अमेरिकेचे संबंध खूप चांगले होते आणि हे संबंध चांगले ठेवण्यात आम्हा लहान मुलांचे फार मोठे योगदान होते. खरे तर त्या काळात आम्ही अमेरिका हा देश प्रत्यक्षच काय जगाच्या नकाशात सुद्धा पाहिलेला नव्हता. तरीही भारताचे आणि अमेरिकेचे संबंध चांगले ठेवण्यात आम्ही लहान मुले फार महत्त्वाची भूमिका पार पाडत होतो. इसवी सन 1963च्या भारत-चीन युद्धानंतर तर आम्ही ही भूमिका आमच्या अभ्यासाइतकीच चोख बजावत होतो. चीनने भारताशी कट्टी करून नुसतेच भांडण नाही तर युद्धसुद्धा केले. चीनच्या चाऊ एन लॉयने आपल्या नेहरू काकांना फसवले ह्याचे आम्हाला फार फार वाईट वाटत असे. चाऊ एन लॉय शाळेत शिकताना खूप ढ होता. तो पहिल्या वर्गात 3दा नापास झाला होता. त्याला साधे आई सुद्धा वाचता येत नव्हते. पहिलाच बे एक बेचा पाडासुद्धा पाठ येत नव्हता. चीनमधली लहान मुलं चाऊ एन लॉयला चाऊ काका म्हणत नाहीत तर नुसतेच चाऊ म्हणतात. भारताशी युद्ध केल्यामुळे आपल्या नेहरू काकांना त्रास दिल्यामुळे चाऊ एन लॉयला त्याच्या वडिलांनी खूप मारले व घराबाहेर हाकलून दिले असा आमच्या गप्पांचा सूर असे. आपले नेहरू काका आता मुळीच एकटे पडायला नकोत. त्यांना कधीही कट्टी न धरणारा आणि पक्की दोर ठेवणारा, त्याच्या लहानपणी खूप चांगला हुशार असलेला, रोज शाळेत गेलेला, नेहमीच पहिल्या नंबराने पास झालेला चांगला मित्र हवा असे आम्हाला वाटत असे. आणि तो मित्र म्हणजे अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष जॉन एफ केनेडी हे आहेत अशी आमची पक्की धारणा होती. कारण त्या काळी घरोघरी नेहरू काका व केनेडी यांचा एकत्र काढलेला फोटो लावलेला असे. केनेडी काकांना काका म्हटले तर ते आपल्या नेहरू काकांची कधीही कट्टी धरणार नाहीत असे आम्हाला वाटत असे. अमेरिकेतली लहान मुलंसुद्धा केनेडी काकांना केनेडी काका म्हणतात. केनेडी काका ही लहान मुलावर खूप खूप प्रेम करतात. त्यांचाही वाढदिवस अमेरिकेत बालक दिन म्हणून साजरा केला जातो असे आम्हाला वाटत असे. नेहरू काकांसोबत केनेडी काकासुद्धा कधी ना कधी आपल्या शाळेत नक्कीच येतील अशी आशा आम्ही बाळगून होतो. 27 मे 1964ला नेहरू काका सर्वांना सोडून गेल्यावर आम्हा लहान मुलांना केनेडी काकांचा थोडा आधार वाटत होता. पण त्याआधीच 22 नोव्हेंबर 1963ला अमेरिकेत केनेडी काकांची गोळ्या घालून हत्या केली हे कळाल्यावर आम्हा लहान मुलांना खूप खूप वाईट वाटले. लहान मुलांच्या मनातील स्थूल स्वरूपातील विश्वात्मकतेची भावना, जागतिकीकरणाची भावना, त्याबद्दलच्या त्यांच्या खऱ्या खोट्या समजुती हे मानसशास्त्रज्ञांसाठी, शिक्षणतज्ज्ञांसाठी फार चांगले अभ्यास विषय ठरतात. पण आपल्याकडे हे अभ्यास विषय दुर्लक्षित राहतात.